नमस्कार, आपलं सर्वांचं स्वागत. मी शेळके पंढरनाथ. आता हे तुम्हाला मी का दाखवतोय माहीत आहे का तुम्हाला? आपण हा वरणा लावलेला होता. लगभग 2 महिने झालं वरणा लावलेला आहे आणि वरणा जो आहे फुलाला आलेला होता. हे का वरणाला तुम्हाला का फूल पण दिसत असेल. आणि हे जे खुंडर दिसत आहे का, हे हरणाचा महापराक्रम आहे. हे तुम्हाला दिसून येत आहे ना, हे संपूर्ण रान. विचार करा, 2 महिने याला आणण्यासाठी काय काय आम्ही संघर्ष केला असेल, काय मेहनत केली असेल, ह्याच्यासाठी काय खर्च केला असेल सांगा. आणि एका रात्रातूनच पूर्णपणे हरणानं पार केलं. थोडं नाही, हे पूर्ण. आता हे जे झाड जे आहे का, हे पूर्ण झाड, हे काही शेंडा आहे, एवढा लसलशीत आहे ना, तसं संपूर्ण झाड होतं. आणि काहीच ठेवलेलं नाही ह्या हरणाने. आता करावं तर काय करावं, कसं करावं. आणि हरण एक नाही, 2 नाही, शेकडोच्या संख्येने हरणं आहेत. हे बघा त्याची पावलं, इथून तिथून झाडाला काहीच पान ठेवलेलं नाही बुडामध्ये तर. आणि हे बी जे आहे, एवढं महागडं बी आहे. हे बी मार्केटमध्ये जर घ्यायचं म्हणलं तर हे 23,000 रुपये किलोचं बी आहे. आपण हे शेतकऱ्याकडनं घेतलेलं आहे म्हणून आपल्याला हे 9,000 रुपये प्रति किलोनं बी भेटलेलं आहे. तर आता करावं काय शेतकऱ्यांना सांगा. सरकारला जर ह्या कंपाऊंडचं जर नियोजन केलं तर ते आपण जर त्यांना मागणी केली तर ते येणारच नाही. बऱ्याच शेतकऱ्याने माझ्या गावातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी अप्लाय केला कंपाऊंडसाठी. काहीच नाही, फक्त घेणे, फॉर्मॅलिटी करणे, विषय त्याच ठिकाणी थांबलेला आहे. काही झाडांच्या तरी का सुतळ्या सुद्धा ठेवलेले नाहीत, काहीच नाही. हे बघा, आता हे जे झाड आहे ते बघा, पूर्ण झाडच खाऊन टाकलेलं आहे. काहीच नाही, काहीच नाही. काही ठिकाणी तर का काहीच नाही ठेवलेलं बघा ह्या हरणाने. आणि आता करावं काय सांगा मग. आता हे असलं जर शेतकऱ्याला काय म्हणते तर त्याला गांडू जर वेळ येऊ लागली, कसं करावं. 2 महिने ह्याचं पाणी वेस्ट गेलं, खात वेस्ट गेलं, ह्याची मेहनत गेली. करावं आता काय करावं. अजून बरंच काही जातं. करावं तर काय करावं. आता ह्याला डबल लावावं लागेल का नाही. बरं, डबल लावून येतंय का नाही येतं ह्याची काय गॅरंटी आहे. आता ठेवणार आहे का काहीच ठेवणार नाही. पलीकडल्या बाजूला पण एक अर्धा एकर आहे, लावल्या वापून निघाला ते पण त्याचा पण संपूर्ण धिगाणा करून टाकला. सरकारला हात जोडून विनंती आहे, त्याचं काहीतरी खूप छान पद्धतीने नियोजन करावं, हेच आमची कळकळून सरकारला विनंती आहे. चुकलं असलं तर माफी असावी. जय जवान, जय किसान.